प्रकाश सोळंके बोलत होते. पुढे जाऊया. वाल्मिक कराडने अवादा कंपनीकडे एक वेळा नाही तर तब्बल 6 वेळा खंडणी मागितल्याचं समोर आलेलं आहे. अवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांच्या जबाबामध्ये तसा उल्लेख आहे. तसं सुदर्शन घुले यांनी संतोष देशमुख यांना तुला बघून घेईन, तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली होती. तब्बल 6 वेळा कराडने खंडणीसाठी धमकी दिल्याचं समोर आलंय. याबाबतचा जबाब अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलाय. तर 2 महिन्याच्या काळामध्ये 6 वेळा 2 कोटींच्या खंडणीसाठी धमकी देण्यात आली होती. तर सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणानंतर आरोपींच्या फैरीत सापडलेल्या धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मात्र याच मुद्द्यावरून आता विरोधकांनी सरकारला धारेवरती धरलंय. मुंडेंचा राजीनामा झाला, पण ते मंत्री आहेत की नाहीत हे तालिका अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांनी सांगावं अशी मागणी नाना पटोलेंनी विधानसभेमध्ये केली. मात्र पटोलेंच्या मागणीवरती थेट मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलंय. धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळाचे सदस्य नाहीत असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी धनंजय मुंडेंचा राजीनामा जो झालेला आहे मंत्री महोदयांचा, ते आज मंत्री आहेत की नाही आहेत ते सभागृहाला सांगावं एवढी आमची विनंती आहे. नाना भाऊ, आपण या संदर्भात पॉइंट ऑफ ऑर्डरच्या माध्यमातून जी माहिती सभागृहाकडे मागितलेली आहे या संदर्भातलं माझं रुलिंग मी देईन. आपल्या रुलिंगच्या पूर्वी नाना भाऊंच्या मनात काही शंका असेल तर सांगतो, ते आता मंत्रिमंडळाचे सदस्य नाहीत. तुम्ही विचारलं ते, तुम्ही जे विचारले त्यांच्याबद्दल सांगतो, धनंजय मुंडे आता मंत्रिमंडळाचे सदस्य नाहीत. पुढे जाऊया. खोक्या प्रकरणामध्ये सुरेश दस नाही सहआरोपी करा अशी मागणी धनंजय मुंडेंचे बंधू अजय मुंडेंनी केली आहे. दस किती धुतल्या तांदळाचे सगळ्यांना माहिती, आरोप करायला काही उरलं नाही म्हणून कुटुंबावरती घसरले अशी टीका त्यांनी दसांवरती केली आहे. कराडच्या आहारी गेल्याने मुंडेंचं कुटुंब नाराज असून ते त्यांच्यासोबत राहत नाही असा आरोप दसांनी केलेला. या आरोपांनंतर मुंडे कुटुंब आक्रमक झालंय. मुंडे कुटुंब धनंजय मुंडेंच्या पाठीशी असल्याचंही अजय मुंडे म्हणाले. सुरेश दसांबद्दल बोलताय तर जे कोणी बोलतेत, आज सुरेश दस किती धुतल्या तांदळाचे आहे ते दिसतंयच आपल्याला. कारण त्यांचा खोक्या आज बाहेर पडलेला आहे आणि या खोक्याचा आका कोण आहे. कारण ते स्वतःच म्हणतात की हा तो एक साधा कार्यकर्ता आहे. आणि असा साधा कार्यकर्ता जर 200 मोरं हरणं कापून खातो, मग याच्या मागं हा सुरेश दस नसतील एक हे कुठून सांगता येईल. आणि ह्याच्यामध्ये सुरेश दस 100% आहेत आणि त्यांनासुद्धा याच्यामध्ये सहआरोपी केलं पाहिजे. आरोप हे राजकीय प्रेरित आहेत. राजकारणात म्हणजे धनंजय मुंडे साहेबांना असं तुम्ही राजकारणात म्हणजे ह्याच्यामध्ये हरवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना बदनाम केलं जातं आहे. परळीची तशी ॲक्च्युअल परिस्थिती नाही आहे. ही घटना जी घडली आहे ती अतिशय दुर्दैवी आहे. त्याचं कुणीच समर्थन, ज्याला माणसाचं काळीज आहे असा कुठलाही माणूस त्याचं समर्थन करू शकत नाही. पण नाहक त्या ठिकाणी परळीची जी आज बदनामी त्या ठिकाणी होत आहे याचं खरंच अतिशय वाईट वाटतं. परंतु कुठल्याही गोष्टीला अर्थ नसताना उगाचच आमच्या कुटुंबाविषयी त्या ठिकाणी बदनामी करण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे. मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की धनंजयजी मुंडे साहेबांच्या पाठीशी संपूर्ण मुंडे कुटुंबीय आहे. घेण्यानं देण्याचं त्यांना आज बदनाम केलं जाते. त्यांनी राजीनामा दिला, तब्येतीचं त्यांचं आज खऱ्या अर्थानं त्यांची तब्येत इतकी वाईट आहे. आज ते अशा अनेक आजारांना त्या ठिकाणी सामोरे जात आहेत. अशा परिस्थितीत आम्ही सर्वजण मुंडे कुटुंबीय त्यांच्या भक्कमपणे पाठीशी आहोत आणि कुणीही या कुटुंबातलं नाराज नाही. इकडे पिंपरी चिंचवडमधील डॉक्टर DY पाटील महाविद्यालय बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ईमेल आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर महाविद्यालयामध्ये सध्या परीक्षा सुरू असल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय आणि त्यानंतर बॉम्ब शोधक पथक तातडीने महाविद्यालयाची तपासणी केलेली आहे आणि 3 तासाच्या तपासणीमध्ये कोणताही बॉम्ब सदृश्य वस्तू आढळलेली नाहीये. त्यामुळे कोणीतरी अज्ञाताने हा खोडसाळपणा केल्याचं समोर आलेलं आहे. सध्या त्या आरोपीचा शोध घेतला जातोय. DY पाटील कॉलेजमध्ये असं थ्रेट कॉल आहे. त्या अनुषंगाने आम्ही लागलीच आमच्या डॉग्स DY पाटील कॉलेज इथं पोहोचलो असतं. त्यांच्या स्टाफला विचारलं काय कुठं तर त्यांना विद्यार्थ्यांची परीक्षा चालू आहे. ते पहिले रूम आमच्याकडनं पूर्ण चेक करून घेतल्या, त्याच्यानंतर पूर्ण परिसर चेक करून घेतलेला आहे. आतापर्यंत संशयित वस्तू काही एक मिळून आलेली नाही. एक छोटासा ब्रेक घेतो आणि लगेचच परत येतो. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.